नर्सिंग ॲडमिशन 2026-27 तर विद्यार्थ्यांचे कॅपराऊंड रजिस्ट्रेशन कधी सुरू होणार, विद्यार्थ्यांना कॅपराऊंड रजिस्ट्रेशनसाठी कोणकोणते डॉक्युमेंट्स लागणार आहे या संदर्भात संपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। तर बघू शकता सीईटी डिपार्टमेंटकडून कॅपराऊंड रजिस्ट्रेशनचं जे पोर्टल आहे यावरती संपूर्ण जे अपडेट आहे, अपडेट कशाबद्दल, कॅपराऊंड सुरू झाल्याबद्दल, तर संपूर्ण माहिती तुम्ही साईटवर चेक करू शकता। तर तुम्हाला राईट साईडला अंडर ग्रॅज्युएट प्रोग्राममध्ये बघू शकता, इथे तुम्हाला BSc नर्सिंगचं ऑप्शन दिलेलं आहे। तर BSc नर्सिंगचे अजूनपर्यंत कॅपराऊंडची प्रोसेस आहे ही सुरू केलेली नाही आहे, परंतु येत्या काही दिवसात ही रजिस्ट्रेशन प्रोसेस सुरू केली जाणार आहे। परंतु त्यासाठी विद्यार्थ्यांना जे डॉक्युमेंट्स आहे, इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स हे रेडी करून ठेवणं गरजेचं आहे, कारण की रजिस्ट्रेशन सुरू झाल्यानंतर तुम्हाला 10 ते 15 दिवसाचा वेळ मिळणार आहे फक्त। त्यामध्ये तुम्हाला तुमचे रजिस्ट्रेशन, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन यासारखी संपूर्ण जी प्रोसेस आहे ही कंप्लीट करावी लागणार आहे। तर विद्यार्थ्यांनी आपले डॉक्युमेंट्स रेडी करा। तर बघू शकता विद्यार्थ्यांना नर्सिंगला ॲडमिशन घेण्यासाठी 2026-27 साठी कोणकोणते इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स आहे जे तुम्हाला आत्ताच रेडी करून ठेवायचे आहे कॅपराऊंडसाठी। तर बघा अशा प्रकारे सर्वात प्रथम डॉक्युमेंट्स आहेत ते म्हणजे तुम्हाला सीईटीचे तुमचे स्कोर कार्ड, तुम्ही नर्सिंग सीईटी दिलेली आहे त्याबद्दलचा तुमचा जो रिझल्ट लागलेला आहे, तर तुमचे जे स्कोर कार्ड आहे हे तुम्हाला डाउनलोड करून PDF फॉर्मॅटमध्ये ठेवा किंवा कलर कॉपी काढून सुद्धा तुम्ही रजिस्ट्रेशनला देऊ शकता, ठीक आहे। त्यानंतर बघू शकता SSCची मार्कशीट म्हणजे तुमची 10वीची मार्कशीट लागणार आहे। त्याचप्रमाणे तुमची 12वीची मार्कशीट, SSC केलेल्या विद्यार्थ्यांना, कास्टवाल्या विद्यार्थ्यांना कास्ट सर्टिफिकेट हे कंपल्सरी आहे। जे विद्यार्थी EWS असेल त्यांना EWS सर्टिफिकेट लागणार आहे ओपन कास्टवाले विद्यार्थ्यांना। त्यानंतर जे विद्यार्थी कास्टमध्ये येतात आणि नॉन क्रिमिलियरमध्ये जर मोडत असाल तुम्ही, जसं की OBC असेल, VJNT, SBC, SCBC यासारख्या ज्याही कास्ट आहे ज्या नॉनमध्ये मोडतात, ठीक आहे। सर्व कास्टला लागत नाही, जसं की SC STला लागत नाही नॉन क्रिमिलियर, त्यानंतर ओपन कास्टला नॉन क्रिमिलियर लागत नाही, ज्या कास्ट नॉनमध्ये मोडतात त्यांना नॉन क्रिमिलियर लागणार आहे, क्लिअर। तर तुम्ही तुमचे व्हॅलिड नॉन क्रिमिलियर 2027 पर्यंत व्हॅलिड असणं गरजेचं आहे, मार्च 2027 पर्यंत। त्यापेक्षा जास्त असेल 29 पर्यंत तरी चालेल, ठीक आहे, परंतु 27 मिनिमम पाहिजे, कारण की भरपूर असे विद्यार्थी असेल जुने जर नॉन क्रिमिलियर काढलेले असेल तर ते 2024ला 25ला संपलेले असेल, ते चालत नाही। आता तुमच्याकडे थोडा वेळ आहे, तुम्ही नॉन क्रिमिलियर काढून घ्या। त्यानंतर डोमिसाईल सर्टिफिकेट, A to Z विद्यार्थ्यांना डोमिसाईल सर्टिफिकेट लागणार आहे। यामध्ये ओपन कास्टचा विद्यार्थी असो की SC कास्टचा विद्यार्थी असो, A to Z म्हटलेलं आहे मी, A to Z विद्यार्थ्यांना डोमिसाईल सर्टिफिकेट लागणार आहे। काढलेले नसेल, वेळ आहे, काढून घ्या, क्लिअर। या व्यतिरिक्त बघू शकता, आणि जे विद्यार्थी आता कास्टमध्ये असेल, ती कास्ट कोणती असो, तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटी आणि इम्पॉर्टंट आहे, कारण की तुमचा जो कोर्स आहे प्रोफेशनलमध्ये जातो आणि प्रोफेशनल कोर्ससाठी कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट हे कंपल्सरी आहे। तर तुम्ही अप्लाय केलेलं असेल, यायची असेल, तुम्ही रिसिप्टवर ॲडमिशन घेऊ शकता जी तुम्हाला रिसिप्ट मिळाली असेल। परंतु जर तुम्ही अप्लाय केलेला नसेल तर तुमची कास्ट जरी असेल तर तुम्ही ओपनमध्ये जाणार, त्यामुळे तुमच्याकडे वेळ आहे। व्हॅलिडिटी ज्या विद्यार्थ्यांनी काढलेली नसेल काढून घ्या। यामध्ये ओपन कास्टच्या विद्यार्थ्यांना व्हॅलिडिटी लागत नाही, बाकी संपूर्ण विद्यार्थ्यांना व्हॅलिडिटी लागणार आहे। जे विद्यार्थी कास्टमध्ये आहे, ज्यांच्याकडे कास्ट सर्टिफिकेट आहे त्या विद्यार्थ्यांना कास्ट व्हॅलिडिटी ही कंपल्सरी आहे। जर तुम्हाला याबद्दलची माहिती पाहिजे असेल तर तुम्ही तुमचं जेही जवळपास कॉलेज असेल नर्सिंगचं तिथे जाऊन तुम्ही संपूर्ण माहिती घेऊ शकता। त्यानंतर तुम्हाला तुमचा पासपोर्ट साईज फोटो लागेल, फॉर्म भरण्यासाठी आधार कार्ड लागेल, आणि त्यानंतर कोणता विद्यार्थी हँडिकॅप असेल किंवा काही एक्स्ट्रा रिझर्वेशन असेल त्यांचं, तर तुम्ही त्याबद्दलचं रिझर्वेशन सर्टिफिकेट देऊ शकता जर काही अडचण असेल तुम्हाला तर, अदरवाईज हे डॉक्युमेंट्स लागणार नाही, क्लिअर। अशा प्रकारे हे डॉक्युमेंट लिस्ट आहे, डॉक्युमेंट लिस्ट रेडी करून ठेवा, कारण की कॅपराऊंड रजिस्ट्रेशन हे आता कोणत्याही वेळी सुरू केले जाऊ शकतात। या व्यतिरिक्त इन्कम सर्टिफिकेट जर तुम्ही काढू शकत असाल तर इन्कम सर्टिफिकेट काढून ठेवून द्या। जर कॅपराऊंडला लागलं तुम्हाला TFWS ऑप्शन जर असेल त्यामध्ये तर लागू शकते, जर नाही लागलं तर तेच इन्कम सर्टिफिकेट तुम्हाला स्कॉलरशिपला कमी पडणार आहे, म्हणजे या वर्षीसाठी ते व्हॅलिड असणार आहे, ठीक आहे। अशा प्रकारे संपूर्ण डॉक्युमेंट दिलेलं आहे। तर जे विद्यार्थी नर्सिंग करत असेल त्यांनी आपल्या चॅनलला आजच सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून नर्सिंगचा कॅपराऊंड भरण्याचा व्हिडिओ, त्यानंतर बाकीचे जेही अपडेट असेल, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन यासारख्या संपूर्ण अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार। त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।